नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, आज आहे 2 मार्च, वार सोमवार आणि आज आहे होळी. होळी हा सण आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो. आणि होळी हा सण जो आहे, हा सण आपल्या देशभरामध्ये अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी आपण बघा, होळी दहनामध्ये आपल्या घरातील वाईट गोष्टी, आपल्या जीवनातील वाईट गोष्टी, सगळी वाईट कर्म या होळीमध्ये दहन करत असतो. यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे उद्या 3 मार्च रोजी मंगळवारी या दिवशी आपण रंगांची उधळण करत असतो. याला धुलीवंदन असं सुद्धा म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धुलीवंदनच्या दिवशी करण्यासाठी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला उद्याच्या दिवशी होळीची जी राख आहे तर ती अशा ठिकाणी ठेवायची आहे. यामुळे आपल्याला पैसा, धनसंपत्ती ही कधीही कमी पडणार नाही. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता ही निघून जाईल. असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, होळीच्या दिवशी राखेचे जे उपाय असतात तर ते लाखात एक असतात. जो पण व्यक्ती या होळीच्या राखेचे उपाय करतो, तो व्यक्ती संपूर्ण वर्षभर निरोगी राहतो. त्याच्याकडे लक्ष्मीही टिकून राहते. त्याला कोणत्याही संकटांना सामोरे जावा लागत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. म्हणून बरेच लोक या होळीच्या राखेचे उपाय जे असतात ते करत असतात. आणि तेच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी दहन केली असेल, तिथे होळी पेटवली असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. आता या होळीमधून तुम्हाला होळीची राख घरी आणायची आहे. परंतु कोणती राख घरी आणायची? तर या होळीमध्ये ज्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या असतात, होळीमध्ये गवऱ्या टाकल्या जातात. जरी लाकडं वापरली जातात, चंदनाची लाकडं वापरली जातात, ऊस टाकला जातो. परंतु होळी जी आहे तर ती गवऱ्यांशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामध्ये शेणाची गौरी जी असते ती टाकलीच जाते. तर आपल्याला ही शेणाची गौरी जी आहे तर त्याची राख आणायची आहे. आता तुम्हाला असं वाटेल की ही शेणाच्या गौरीची राख आहे, ही कशी ओळखायची? तर पहा, शेणाच्या गौरीची जी राख असते ती शेणाची गौरी आपण ज्या प्रकारे होळीमध्ये टाकणार आहोत त्याचा शेप बिघडत नाही. ती अगदी जळून जाते पण तशीच राहते. अगदी गोलाकार असेल गोलाकार राहील किंवा तुकडे तुकडे करून टाकले तर तसेच तुम्हाला भेटेल. परंतु लाकडाची जी राख असते ती पटकन विस्कटली जाते, पटकन अशी मोकळी होते. यामुळे तुम्हाला तिथे गेल्यावर लगेच लक्षात येईल की गौरीची राख आहे आणि ही गौरीचीच राख आपल्याला एक वाटीभर घरी घेऊन यायची आहे. जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल तर तुम्ही चुकूनही हे उपाय करू नका. राख आणायला सुद्धा तुम्हाला जायचं नाही. आता तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर सदस्यांनी, अगदी छोट्या मुलांनी, आजी-आजोबा, घरात मिस्टरांना कोणालाही सांगा. एक वाटीभर राख तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आणल्यानंतर काय करायचं, एक चिमूटभर राख घ्यायची. जास्त नाही, अगदी चिमूटभर राख घ्यायची. तुम्हाला सकाळी तुम्ही उद्या अंघोळ करायला जाणार आहात. अंघोळीच्या अगोदर राख घ्यायची, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि ज्या प्रकारे आपण उटणं लावतो अंगाला, त्या प्रकारे आपल्याला उटणं लावण्यासारखं ती राख संपूर्ण अंगाला लावून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो. आणि ही जी होळी आहे, जी असते, धुलीवंदन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला, तर साक्षात लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील, त्या पूर्ण होतात. तुम्हाला एखादी आजारी व्यक्ती असेल, त्याचा सुद्धा आजार दूर होतो. तुमच्यामध्ये काही वाईट नकारात्मकता, तुम्हाला कोणी नजरदोष लावलेले असतील, तर ते सुद्धा निघून जातात. यामुळे घरातल्या अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीची राख जी आहे ती अगदी चिमूटभर लावून स्नान करायचं आहे.
किंवा अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे. हा पहिला उपाय तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये उद्या झालाच पाहिजे. यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडीशी रक्षा ज्याला आपण राख किंवा भस्म म्हणतो, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याची एक पोटली बांधायची आणि जिथे तुम्ही कुठे पैसे ठेवता तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटा-मोठा तिथे सुद्धा तुम्ही अशी एक पोटली तयार करून ठेवू शकता. ही पोटली लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते. लक्ष्मी घराकडे खेचण्याचं काम करत असते. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करत असते. यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि पैशाला पैसा लागून हा पैसा वाढत जातो. घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही संपत जाते. यामुळे हा सुद्धा वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे. यामुळे उद्या आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर घरात सतत भांडणे होत असतील, मतभेद असेल, कलह असेल, आजारपण असेल, कारण इडापिडा असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? एक कापड घ्यायचं, लाल रंगाचं कापड घ्यायचं. कापड घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते, ती टाकायची. पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच, कारण आपण पिवळी मोहरी जी आहे, ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. यामुळे पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये ठेवल्याने सुद्धा आपल्या घरातील दोष दूर होतात. उपाय केल्याने त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त पटीने मिळत असतो. म्हणून थोडीशी पिवळी मोहरी त्या कपामध्ये ठेवायची आणि थोडी होळीची राख जी आहे तर ती त्यामध्ये टाकायची आणि अशी एक पोटली तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही बांधून ठेवायची आहे किंवा जेणेकरून तिथे कोणाचा हात लागणार नाही, कोणाचा पाय लागणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला वर्षभर ती बांधून ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये जर बांधायला जागा असेल कुठे स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, हॉलमध्ये ती पोटली तुम्हाला बांधून घ्यायची आहे. असं केल्याने आपल्या घराला कधीही नजरदोष लागत नाही. पहा आजूबाजूला जे लोकं असतात ते आपल्या वाईट होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तोंडावरती खूप चांगलं बोलतात, पण मागून ते आपलं वाईट होईल याचेच प्रयत्न करत असतात. अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे-मोठे दुश्मन जे असतात ते असतातच आणि जेव्हा बघा एखाद्याची नजर आपल्या घराला लागते, तेव्हा आपल्या घराची बरबादी होत चालते. तुम्ही बघितलं असेल, घर खूप मोठं असतं, परंतु घरात शांतता नसते, सुख नसतं, शांती नसते. त्याचबरोबर घरामधले जे व्यक्ती असतात, ते एकमेकांशी बोलत नाही. अगदी एकमेकांसमोरून आले, तरी त्यांना त्यांचा राग येतो किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली, की घरामध्ये पूर्ण नकारात्मकता होते आणि घरात भांडणं सुरू होतात. तर ही पोटली आपल्या घरात ठेवली ना, आपल्या घरामधील कुठलीही इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता, नजरदोष आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागणार नाही. यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला ही पोटली आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपल्या घरामध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती येऊन गेला, तर घरामध्ये अचानक कटकटी व्हायला लागतात. लहान मुलं सुद्धा चिडचिड करायला लागतात. अचानक मुलांना ताप येतो. मोठ्याही व्यक्तींचं अचानक डोकं दुखायला लागतं. अशा वेळी काय करायचं? ती व्यक्ती निघून गेल्यानंतर एक बादलीभर पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी ती होळीची राख त्या पाण्यात टाकायची आणि त्याने फरशी पुसायची. असं केल्याने आपल्या घरातील ती व्यक्ती काही वाईट विचार घेऊन आली असेल, तर ते निघून जातात. यामुळे आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला कुठलेही दोष लागत नाही. तर हा सुद्धा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. असे हे राखेचे अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.